नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर आज बनवूया नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीची शेवगाच्या शेंगांची चटकदार आमटी, जी की बनवायला तर सोपीच आहे, शिवाय कुठलेही वाटण न करता आपण बनवतो. चला तर मग लगेच ही शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी बनवायची ते बघूया. तर इथे मी पाव किलो शेवगा स्वच्छ धुवून नंतर ती अशी 2-2 इंचाच्या अंतरावर कट करून घेतली. तर कट करत असताना शेंगांची वरची साल ही काढली. तर साल हे संपूर्ण काढू नका, थोडेसेच काढायचे, तरच शेवगाच्या शेंगा खाताना मजा येते. तर आता नेहमीपेक्षा वेगळी म्हणजेच कुठलेही वाटण न करता ही भाजी आपण करतो. तर त्यासाठी एका वाटीमध्ये छोटे 2 चमचे तुरीची डाळ आणि 2 चमचे मूग डाळ समप्रमाणात घेतली. तर इथे मी दोन्ही मिक्स डाळ घेतली. तुम्ही याऐवजी कुठलीही एक डाळ वापरू शकता. फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो, जो की मी बारीक चिरून घेतला. सोबतच लसूण, कढीपत्ता, जिरे आणि मोहरी, तर दोन्ही मी मिक्सच घेतलेला आहे. धने पावडर, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि वरतून घालण्यासाठी कोथिंबीर. तर बघा, फोडणीसाठी लागणारे साहित्य सुद्धा अगदी सहज उपलब्ध होणारे आहे. आता सुरुवातीला डाळ ही शिजवून घ्यायची. त्यासाठी डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये तळाशी पाणी घालून त्यात डाळीचा डबा ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले. तर यात मी थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग सुद्धा टाकला, त्यामुळे डाळीला मस्त चव येते. नंतर झाकण लावून कुकरच्या मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ ही छान शिजेल. तर एकीकडे डाळ शिजते तोपर्यंत दुसरीकडे फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यावर त्यात पाव चमचा इतके जिरं आणि मोहरी टाकलं. त्यानंतर जो लसूण घेतला होता तो असा थोडासा ठेचून घातला. तर लसूण असा ठेचून घातला की त्याचा मस्त फ्लेवर येतो. त्याचबरोबर थोडासा हिंग आणि कढीपत्त्याची पाने घातली. आता हे छान असं तडतडलं की त्यामध्ये लगेच बारीक चिरलेला जो टोमॅटो होता तो घालूया. सुरुवातीला टोमॅटो तयार फोडणीत चांगला मिक्स करायचा. तर टोमॅटो हा जास्त असा नरम किंवा शिजवत बसायचा नाही. लगेच यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्यासोबतच 1 चमचा धने पावडर. तर या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक फ्लेवरसाठी आणखी काही मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही या स्टेजला टाकू शकता. तर बघा, मसाले सुद्धा आपण चांगले परतून घेतले आहे. आता यामध्ये सुरुवातीला जो शेवगा स्वच्छ करून कट करून घेतला होता तो घालूया. तर आता शेवगा सुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. म्हणजेच इथे मी शेवग्याच्या शेंगा या सेपरेट न उकडता इथे मी डायरेक्ट फोडणी देऊन त्यात या शेंगा उकडून घेणार आहे. असे केल्याने वेळही वाचतो आणि फोडणी देऊन शेंगा शिजवल्या की भाजीला चवही छान येते. तर शेंगा ह्या थोड्याशा परतल्या, त्यानंतर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातले आणि चवीपुरतं मीठ टाकलं. तर आपण डाळ शिजवताना त्यामध्ये मीठ घातलेलं नाही, त्यामुळे मी एकदाच मीठ भाजीमध्ये टाकलेलं आहे. तर आता मध्यम आचेवर कढईवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शेंगा ह्या शिजवून घ्यायच्या. तर 10 ते 12 मिनिटातच शेंगा ताज्या असल्याने चांगल्या शिजतात आणि घातलेले पाणी सुद्धा तुम्ही बघू शकाल अर्धे झाले आहे, म्हणजेच आटले आहे. तर आता गॅस बारीक करायचा. तर दुसरीकडे डाळीचा कुकरही झाला. तर बघा, मस्त डाळ शिजली. तर ही शिजलेली डाळ अशीच कढईत टाकायची. आता वरतून भाजीला रस्सा वाढविण्यासाठी मी कुकरमधलंच पाणी घातलं, कारण ते पाणी कसं गरम असतं, तर मी तेच वापरते आणि डबाही स्वच्छ होतो. तर कढईमध्ये घातलेली डाळ शेंगांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. नंतर गॅस मध्यम आचेवर करून आमटीला चांगली खळखळून 2 ते 3 मिनिटं उकळ काढायची. जर शेंगा कच्च्या वाटत असेल, म्हणजे चांगला शिजल्या गेल्या नसेल, तर 5 मिनिटं यावर झाकण ठेवून त्या शिजवून घेऊ शकता. आता वरतून मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची, चांगलं मिक्स करायचं. तर बघा, या ठिकाणी नेहमीची तीच मसाल्यातली शेवगाची रस्सा भाजी खाऊन कंटाळला असाल तर अशी डाळ घालून वेगळ्या पद्धतीची शेवगा डाळ आमटी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.